समितीचे बाळासाहेब जानराव आहे, हे बी एक काय यांची प्रतिक्रिया. आज खंडाळ्या गावचा एक गरिबीतून PhD करून मुलगा आलेला आहे, तर त्यांचं काय म्हणणं आहे आपण एक घेऊ शकतो. आज या ठिकाणी आमचे मित्र शकील भाई यांचे तिरंजू या ठिकाणी आम्हाला काल परवाच्या दिवशी कळलं की एक भोपाळमध्ये शिक्षण घेऊन एक मोठी पदवी त्यांच्या मुलांना ज्या वेळेस मिळाली म्हणून माहिती झालं. त्यावेळेस आनंद असा वाटला की एकदम गरीब परिस्थितीतून, कारण आपणही जिल्ह्यात सामाजिक काम करीत असताना आपल्याला ही स्वतःची बी परिस्थिती आपण जर पाहिली तर आपण गरीब परिस्थितीतून शिक्षण घेऊन एवढं मोठं ही पदवी, मला तरी वाटतं या भारत देशाचे राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब यांनी बी स्वतः ही पदवी मिळवलेली. त्या पदवीच्या याच्यातला आपल्या लहान्या खेड्यातून जाऊन जर आपल्या गावातला भूमिपुत्र आपला इथला मुलगा जर इतकं मोठं शिक्षण घेत असेल तर याच्यासारखा आनंद आपल्याला कुठं पाहिजे. म्हणून एक काल संध्याकाळी बसल्याच्या नंतर असं मित्रपरिवार सर्व हे बसले आणि मला वाटतं तालुक्यात नाही जिल्ह्यात एखाद दोन माणसं असतील, या ज्या पदवीची माणसं आहे जिल्ह्यात एखाद दोन असतील की एवढी मोठी पदवी ही मिळवणं ही सोपं नाही. आणि घरची जर परिस्थिती पाहिली तर वडील ड्रायव्हर आणि राहण्यासाठी छोटीशी खोली आणि त्या खोलीतून जर एवढं मोठं जर हे मिळत असेल तर आपल्यासारख्याला आणि गावाला एक आदर्श घेण्यासारखं हे आहे. म्हणून एक मित्रपरिवारानं ठरवलं की मी नुसता सत्कार, आपण घरी 2-3 जण गेलो असतो, आम्ही सत्कार केला असता, परंतु त्या एवढ्या मोठ्या पदवीचा गुण गौरव त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि जे शिक्षणात जे मुलं आहे ते इथून पुढे जे शिक्षण घेणार आहे त्यांनाही याच्यापासून काहीतरी आदर्श घेतला पाहिजे. आपणही काहीतरी आपणही असं मोठं झालो पाहिजे. म्हणून ह्यो जो कार्यक्रम, ह्यो जो एक साधा एक आपण एवढा मोठा बी सन्मान सोहळा जेव्हा आपण रात्री काल आपण म्हणलो सन्मान सोहळा, परंतु आपल्याकडून जेवढं होतं होईल तेवढं आपण त्या यांना केलं पाहिजे. म्हणून एक गावासाठी गौरवची बाब म्हणून एक छोटासा कार्यक्रम मित्र परिवारांना या ठिकाणी ठेवला आणि त्यांनी मोठ्या मनानं या गावकऱ्यांचा मित्र परिवारांचा आम्ही बोलवलं आणि मान सन्मान त्यांनी स्वीकारला. आपण ज्या यांना जे म्हणलो तर आम्हाला एवढीच इच्छा आहे फक्त डॉक्टर साहेबांनी का डॉक्टर साहेब जे युवक नवीन आता जे तयार होणार आहे, जे शिक्षण घेत आहे, यांच्यासाठी एक तुम्ही एक छोटासा संदेश या ठिकाणी द्यावा. कारण गरिबीतून बी आपण खूप मोठं होऊ शकतो. हे एक उदाहरण काय आम्हाला काही सांगायची गरज राहिली नाही, तुम्हीच आम्हाला या ठिकाणी समोर दिसताय. म्हणून मी पहिले एकदा त्यांच्या आई वडिलांचे अभिनंदन करतो आणि त्याच्यानंतर डॉक्टर साहेब तुमचं खंडाळ्याच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीने तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि तुम्ही आमचा एक छोटासा मान सन्मान स्वीकारला त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.